हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ही वायर दाखवली आहे आणि ह्या वायरमध्ये मधून इलेक्ट्रिक करंट पास होतोय. तर वायरमधले हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ना, हे असे ॲरो असलेले फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे गोळे आहेत म्हणजे ते ॲटम आहेत. आता होतं काय, जेव्हा या वायरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स ना हलायला लागतात आणि त्या हलायला लागल्यामुळे त्यांच्यामध्ये कायनेटिक एनर्जी निर्माण होते. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एनर्जी ड्यू टू मोशन. हलण्यामुळे जी आपल्या अंगात शक्ती निर्माण होते ना, त्याला कायनेटिक एनर्जी म्हणतात. आणि ते जोरजोरात हलायला लागल्यामुळे ना, ते त्या मेटलमधले हे गोल आहेत ना, ते ॲटम्स आहेत त्याच्यावरती आपटायला लागतात आणि ते आपटायला लागल्यावर ना त्यांची मुवमेंट ते जरा हळू होतात. आपटल्यामुळे त्यांची मुवमेंट जरा हळू होते. म्हणजे त्यांच्यामधली कायनेटिक एनर्जी आहे ना, ती हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. त्यावेळी त्यांच्या हलण्यामुळे निर्माण झालेली जी एनर्जी आहे ना, ती हीटमुळे मध्ये कन्व्हर्ट होते आणि तो जो कंडक्टर आहे किंवा ती वायर आहे ती गरम होते. त्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतात. तर ते आपण जरा बघूया. इलेक्ट्रिक करंट फ्लोज, इलेक्ट्रॉन्स स्टार्ट मुव्हिंग. इलेक्ट्रॉन्स कोलाइड विथ द ॲटम्स ऑफ द कंडक्टर. कोलाइड म्हणजे काय, आपटतात. हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ना, ते ह्या ॲटम्स बरोबर आपटतात. रेझिस्टन्स अपोजिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि त्यामुळे काय होतं, रेझिस्टन्स येतो, अडथळा येतो त्यांच्या मुवमेंटला. सम कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू हीट एनर्जी. त्यामुळे त्यांच्यामधली काही कायनेटिक एनर्जी आहे ती हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होते. कंडक्टर बिकम्स हॉट अँड दिस इज कॉल्ड हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि ती एनर्जी हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्ट झाल्यामुळे काय होतं, हा कंडक्टर आहे, वाहक आहे, तो गरम होतो आणि ह्यालाच हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतात. म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंटमुळे निर्माण झालेली उष्णता. When electric current flows through a conductor such as a wire, the electrons start moving. As these moving electrons travel through the conductor, they collide with atoms of the conductor. The resistance of the conductor slows down the movement of the electrons. आणि त्याच्यामुळे काय होतं, अडथळा येतो आणि म्हणजे तो कंडक्टरनी निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे इलेक्ट्रॉन्सची जी मुवमेंट आहे ती स्लो डाऊन होते. During these collisions, some of the kinetic energy of the moving electrons is converted to heat energy. त्या इलेक्ट्रॉन्समध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे त्याचा काही भाग हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतो. ॲज अ रिझल्ट कंडक्टर बिकम्स हॉट. दिस इज कॉल्ड ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणतात. तर आता इथे दाखवलंय बघा, हा करंट आहे आणि हा गरम झालेला आहे, हा कंडक्टर गरम झालेला आहे आणि ह्या ॲटम्समुळे त्यांना तो रेझिस्टन्स अडथळा आलेला आहे. तर आता जूल्सनी ह्या हिटिंग इफेक्टबद्दल एक नियम लिहिला, जूल्स लॉ ऑफ हिटिंग. दिस लॉ गिव्स अस अमाऊंट ऑफ हीट प्रोड्युस्ड इन द कंडक्टर अँड द फॅक्टर ऑन विच इट डिपेंड्स. स्टेटमेंट काय आहे, the amount of heat generated in the electric circuit is directly proportional to the square of the current flowing through the circuit, resistance of the circuit and duration t for which the current flows in the circuit. तर आता जूल्सचा लॉ ऑफ हिटिंग काय, की आता हीट कशावर डिपेंडेंट आहे. एक म्हणजे करंट किती आहे ना, म्हणजे जोरात करंट असेल तर जास्त हीट होईल, बरोबर. तर त्यांनी काय म्हटलंय की स्क्वेअर ऑफ द करंट. आणि मग जर आतमध्ये ह्या ॲटम्सनी खूप अडथळा निर्माण केला ना, ह्या मेटलचा रेझिस्टन्स कशाने होतो, या ॲटम्समुळे होतो. तर ह्या ॲटम्सनी खूप अडथळा निर्माण केला ना, तर खूप जोरजोरात ते इलेक्ट्रॉन्स त्याच्यावर आपटतील आणि त्यालाच रेझिस्टन्स इन सर्किट आर म्हणतात. म्हणजे एक काय, आय स्क्वेअर, करंटचा स्क्वेअर, रेझिस्टन्स आणि किती वेळ तो करंट फ्लो होतोय. म्हणजे जास्त वेळ करंट फ्लो झाला तर जास्त हीट जनरेट होईल. म्हणून जूल्स लॉ ऑफ हिटिंग काय, H इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी इज कॉल्ड ॲज जूल्स लॉ ऑफ हिटिंग.
ह्याच्यावरती प्रश्न येतो परीक्षेत, तर तो लॉ ऑफ हिटिंग नीट पाठ करून ठेवा. इलेक्ट्रिसिटी युनिट्स, तर हा चार्ट जो दिला ना त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमधल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, चार्ज, व्होल्टेज, करंट, हे जे कॉन्सेप्ट्स आहेत ना, जे आपण आता समजून घेतले, त्या सगळ्या गोष्टींना कुठल्या अक्षरांनी रिफर करतात आणि त्याचं युनिट कुठलं आहे आणि त्याच्या संबंधित फॉर्म्युले काय आहेत, असा हा चार्ट आहे. ओके. चार्ज क्यू कुलम, व्होल्टेज व्ही व्होल्ट, करंट आय एम्पियर, रेझिस्टन्स आर ओहम, पॉवर पी वॉट्स. इलेक्ट्रिकल एनर्जीचं युनिटला यू आपण म्हणतो आणि 1 युनिट म्हणतो. आणखीन हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटला आपण जे म्हणतो किंवा एच म्हणतो आणि त्याच्या संबंधितला लॉ आत्ताच आपण बघितला, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर टी. ओके. तर आता सर्वात जास्त गणितं आहेत ना ह्या लॉवरती येतात. ह्या 10वीला सर्वात जास्त गणितं ह्या लॉवरती येतात. पी इक्वल टू व्ही इंटू आय, पी इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर, पी इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर. ओके. त्याचबरोबर आपण पॉवरचं इकडे डेफिनेशन बघितलेलं आहे आणि 1 kWh जे युनिट आहे दॅट इज 1000 वॉट्स इंटू 3600 सेकंड्स. दुसरं एक गेल्या वर्षी केलेलं होतं की जर कंडक्टरची लेंथ एल असेल, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे जाडी ए असेल आणि रो जर त्या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी असेल. प्रत्येक जो धातू आहे, मेटल आहे, म्हणजे तुम्ही गोल्ड घ्या, सिल्वर घ्या, कॉपर घ्या, तर प्रत्येक कंडक्टर जो आहे त्याची अशी मुळात काहीतरी रेझिस्टिव्हिटी असते. म्हणजे त्याचे ॲटम आहेत ना ते काहीतरी एक प्रकारची रेझिस्टिव्हिटी करत असतात. म्हणजे गोल्डची रेझिस्टिव्हिटी वेगळी आहे, सिल्वरची वेगळी आहे आणि त्या रेझिस्टिव्हिटीला आपण रो म्हणतो आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे, रेझिस्टन्स इज इक्वल टू रो एल डिवायडेड बाय कॅपिटल डी. पण मी सांगितलं त्याप्रमाणे हा फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर हे जे फॉर्म्युले आहेत, ओहम्स लॉ, व्ही इक्वल टू आय आर, लक्षात ठेवायचं. पॉवरचे हे 3 फॉर्म्युले सांगितले, ते पॉवरचं युनिट वॉट आहे हे लक्षात ठेवायचं. आणि हीट म्हणजे काय, हीट एक प्रकारची एनर्जी आहे. एनर्जीचं युनिट नेहमी जूल असतं. तर हीट इज पॉवर इंटू टाईम, हीट इज पॉवर इंटू टाईम. तर हीट इज व्ही आय टी किंवा हा जूल्स लॉ एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी, हे लक्षात घ्या. तर हीट प्रोड्यूस्ड इज इक्वल टू एनर्जी कन्झ्युम्ड. जेवढी एनर्जी वापरली जाते त्या इलेक्ट्रॉन्समधली आपटले गेल्यामुळे तेवढी हीट जास्त प्रोड्यूस होते. आता आपण ह्याच्यावरती फॉर्म्युले वापरून गणितं कशी सोडवायची ते बघूया. अगदी सोपं आहे. वाचता वाचता आपण गणिताचे काही भाग उत्तराचे तयार करायचे. अ सेल इज कनेक्टेड टू अ 9 ओहम रेझिस्टन्स. इथे गिवनमध्ये लिहिलं आर इक्वल टू 9 ओहम, बिकॉज ऑफ विच 400 joules is produced per second ड्यू टू करंट फ्लोईंग थ्रू इट. तर आता त्या सेलमुळे करंट जो फ्लो होतोय त्याच्यामध्ये हीट किती जनरेट झाली आहे, सो दॅट इज पी 400 joules अपॉन 1 सेकंड. विचारलंय काय की त्या सेलचं व्होल्टेज विचारलंय टू फाइंड व्ही. तर आता 3 फॉर्म्युले आहेत आपल्याकडे. आपल्याला पी माहिती आहे आणि आर माहिती आहे आणि व्ही शोधून काढायचं आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला वापरणार. तर मग तो फॉर्म्युला लिहायचा, पी इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. मग 400 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय 9. मग व्ही स्क्वेअर इक्वल टू 400 इंटू 9 आणि आपल्याला व्ही मिळाला 60 व्होल्ट्स. दुसरं गणित बघूया. An electric iron uses power of 1100 watts when set to higher temperature. If set to low temperature, it uses 330 watts power. Find out the electric current and the respective resistances for the two settings.
द आयन इज कनेक्टेड टू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट्स. आता इलेक्ट्रिक जी इस्त्री असते ना त्याच्यावरती तुम्हाला सेटिंग्ज असतात माहिती आहे ना. तर ती सेटिंग चेंज केली ना का ती इलेक्ट्रिसिटी आपलं ती जी आयन आहे इस्त्री आहे ती गरम किंवा म्हणजे त्याची उष्णता कमी जास्त करता येते. आता उष्णता कमी जास्त होते म्हणजे काय, उष्णता कमी जास्त कशामुळे येते, हायर करंटनी हायर उष्णता, लोअर करंटनी लोअर उष्णता. आलं लक्षात. आणि हायर करंट जेव्हा वापरतो तेव्हा आपण जास्त पॉवर वापरणार, म्हणजे 1100 वॉट्सला पॉवर जास्त असणार आहे आणि करंट पण जास्त असणार आहे. आणि जेव्हा आपण ते पुन्हा चेंज केलं 330 वॉट्स पॉवरला कमी करंट वापरणार आहोत, कारण ह्यापेक्षा ही पॉवर कमी आहे. व्होल्टेज मात्र 220 व्होल्ट्स आहे दोघांचे. ओके. तर गिवन पोटेन्शियल डिफरन्स आहे 220 व्होल्ट्स दोन्ही केसेसमुळे. तर पहिल्यांदा जेव्हा आपण 1100 वॉट्स पॉवर वापरतो तेव्हा किती करंट आहे. तर आता पॉवरचे 3 फॉर्म्युले आहेत. तर व्होल्टेज माहिती आहे, पॉवर माहिती आहे, तर आणि करंट काढायचं आहे. तर आपण P = VI हा फॉर्म्युला वापरला आणि ह्या कंडिशनमध्ये जेव्हा पॉवर 1100 वॉट्स असते तेव्हा आपल्याला करंट आलं 5 अँपियर. आता त्यावेळेचा त्यांचा रेझिस्टन्स शोधून काढायचा आहे आपल्याला. तर रेझिस्टन्ससाठी आपण ओहम्स लॉ वापरला, V = I × R. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये रेझिस्टन्स किती आहे, R1 = V/I1, म्हणजे 220/5 म्हणजे रेझिस्टन्स 44 ओहम आहे. आता दुसऱ्या कंडिशनमध्ये काय आहे, पॉवर 330 वॉट्स आहे तेव्हा करंट वेगळा आहे. I2 = पॉवर/V, दॅट इज 330/220 विच इज 1.5 अँपियर्स. आता पुन्हा ओहम्स लॉ आपण वापरला आणि ह्या कंडिशनमध्ये रेझिस्टन्स किती आहे, V/I2, दॅट इज 220/1.5 विच इज = 146 ओहम्स. बघूया. An electric tungsten bulb is connected into home circuit. The home electric supply runs at 220 volt potential difference. म्हणजे V किती दिलं आहे आपल्याला, 220 volts. When switched on, current of 0.45 ampere flows to the bulb. म्हणजे करंट किती आहे, 0.45 ampere. What must be power wattage of the bulb if it is kept on for 10 hours? How many units of electricity will be consumed? Given potential difference 220 volts, current 0.45 ampere. आता इकडे फॉर्म्युला कुठला वापरायचा, पॉवर हवं आहे आपल्याला, व्होल्टेज आणि अँपियर दिलं आहे म्हणजे P = VI वापरायचं. सो पॉवर इज इक्वल टू 220 × 0.45 वॉट्स विच इज इक्वल टू 99 वॉट्स. बल्ब मस्ट बी ऑफ पॉवर 99 वॉट्स. इन 10 hours किती वॉटेज होईल, 99 × 10 hours विच इज 990 वॉट आवर्स. KWH मध्ये किती होईल, ह्याला 1000ने डिवाइड केलं तर इट विल बी 0.99 KWH.